माझ्या निळोबाला सांगतात, ज्यांनी रेड्याच्या मुखातून वेग मिळवलाय, ज्यांनी निर्जीव भिंत चालवली, अशा महात्म्याचं काय वर्णन करायचं. नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हतीचा मूर्ती जीवी. साधू संतांचा महात्मा तुम्हाला आणि मला कसं कळणार. बहुदुधड जरी झाली म्हैस गाय, तरी काय होईल कामधेनू. एका सरोवरामध्ये एक बेडूक राहत होतं. काय राहत होतं बेडूक, तिचे 2-3 पिलं होते. आणि त्या बेडकाच्या सरोवरामध्ये एक हत्ती पाणी पिण्यासाठी आला. आता हत्ती पाहिल्यानंतर त्या बेडकाचे पिले घाबरले, कारण त्यांनी आतापर्यंत एवढा मोठा प्राणी कधी पाहिलेला नव्हता. हत्ती निघून गेल्यानंतर बेंडक्याने पिलं रडायला लागले. ए आई, काय रे पोरांनो, आज सरोवरामध्ये एवढा मोठा प्राणी पाहिला की तेवढा मोठा प्राणी आम्ही जीवनामध्ये कधीच पाहिला नाही. मग ती बेंडूक काय करायला लागला, आपलं पोट फुगवायला लागलं. काय फुगायला लागलं पोट. ती बेंडकी त्या पोराला सांगलं, किती मोठा अंतर पोरांनो. एवढा मोठा नाही गाई, एवढा मोठा नाही गाई. परत ती बेंडकी म्हणे, एवढा मोठा नाही. मला तुम्हाला एवढंच सांगायचं, बेंडूक किती फुगली किती मोठी झाली म्हणजे हत्तीची बरोबर होईल का. तसं आमच्यासारख्या बेंडकांनी ज्ञानोबराय तुकोबरायचे किती जरी वर्णन केलं तर नाही होऊ शकत महाराज. का, ज्ञानोबरायची उंची आकाशापेक्षाही व्यापक आहे महाराज. ज्ञानोबरायची खोली समुद्राही पेक्षा मोठी आहे. अरे जिथं तुकोबराय सारख्या महात्म्याने म्हणावं, मज पामरा हे काय पायीची वाहन पायी बरी, ज्ञानी यांचा गुरु राजा महाराज. म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे, ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळखणारे ज्ञानोबराया, ब्रह्मादिकाला सुद्धा तुमचं महत्व कळलं नाही. माझ्यासारख्या पामराला काय कळावं. जे जगद्गुरु तुकोबराय वेदाचा तो अर्थ आमासीचा ठावा इराणी व्हावा भार माथा म्हणणारे जगद्गुरु तुकोबराय अनुरेणू या ठोकळा तुका आकाशा, तुकाराम नाम घेता कापेयम. ही ज्या जगद्गुरु तुकोबरायचे सामर्थ्य आहे, तर तुकोबराय ज्ञानोबरायचं वर्णन करत असताना म्हणा, मज पामर आहे काय थोर कोण पायीची वाहन पायी बरी. आता तुकोबराय सारख्या महात्म्याचे जर हे उद्गार येतात, आपल्यासारख्या लोकांनी काय ज्ञानोबराय तुकोबराय विषयी बोलावं. नोहे हा सामान्य महिमा संतांचा. आणि उत्तरार्धामध्ये निळोबराय सांगतात, नैवेद्य हतीचा मूर्ती जीवी. नामदेवरायच्या हाताने माझ्या भगवंतानं खाल्लं, नैवेद्य नामदेवरायने दाखवला. नामदेवरायचा तसा भाव होता. आपणही जर तसा भाव निर्माण केला तर जगाचा मालक तुमच्या आणि माझ्या हाताचं सुद्धा खाईल. कोण